बामर्डा वाळू घाटावर टोळी युद्ध, वर्ध्याच्या घाट मालकाची निर्घृण हत्या, परिसरात तणाव। चंद्रपूर येथील वरोरा तालुक्यातील बाबर्डा वाळू घाटावर रविवारी रात्री 10:30च्या सुमारास झालेल्या भीषण हल्ल्यामध्ये वर्धा जिल्ह्यातील वाळू घाट मालक भरत नागपाल यांची तलवारीनं वार करून हत्या करण्यात आली। या घटनेमुळे परिसरात भीती आणि तणावाचं वातावरण निर्माण झाले। मिळालेल्या माहितीनुसार नागपाल हे काही सहकाऱ्यांसह घाटावर गेले असता 15 ते 20 जणांच्या सशस्त्र गटाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवलाय। हल्लेखोर 3 चारचाकी वाहनातून घटनास्थळी आल्याची माहिती आहे। या हल्ल्यात नागपाल यांचा जागीच मृत्यू झालाय, तर त्यांचे सहकारी पंकज वानखेडे यांच्यासह अन्य 5 जण किरकोळ जखमी झाले। नदीपात्राच्या सीमेवरून वाद झाल्याची माहिती सांगण्यात येत आहे। या प्रकरणामध्ये 19 जणांवर संशय व्यक्त करण्यात येत असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहे। प्राथमिक माहितीनुसार हल्ल्यापूर्वी काही दिवस संबंधितांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आल्याचा संशय आहे। दरम्यान घटनेची माहिती समजताच नागपाल यांचे समर्थक मोठ्या संख्येने घाटावर जमा झाले। संतप्त जमावाकडून काही यंत्र सामग्रीची तोडफोड सुद्धा व जाळपोळ झाल्याची माहिती आहे। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वरोरा पोलिसांसह अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलंय। या घटनेमुळे जिल्ह्यातील वाळू व्यवसायातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे। आताची मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघत आहात। बामर्डा वाळू घाटावर टोळी युद्ध, वर्ध्याच्या घाट मालकाची निर्घृण हत्या, परिसरात तणाव।